हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण काव्यगुण हा प्रकार पाहिलेला होता. काव्यगुण म्हणजे काय, तर कवितेच्या ओळीमध्ये असणारे गुण. ज्या कवितेच्या ओळी तुमच्या समोर येतात त्यामध्ये कुठला गुण आहे तो तुम्हाला शोधून काढावं लागतं. यासाठी 3 प्रकारची लक्षणं तुम्हाला दिलेली आहे. तिन्ही प्रकारची लक्षणं आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता या 3 गुणांना फार महत्त्व आहे. जसं प्रसाद, माधुर्य आणि ओज. तुमच्यासमोर इथे ब्लॅक शब्दांमध्ये दिसत आहे प्रसाद, माधुर्य आणि ओज. आता ही तिन्ही शब्द कवितेच्या लाईनमध्ये कशी ओळखायची? जसं व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात जे तुम्हाला इथे दिलेलं आहे, तसंच कवितेच्या अंगी पण काय असतात? गुण असतात. जसं गुणामुळे माणूस खुलून दिसतो, तसंच चांगल्या गुणामुळे काव्य खुलून दिसतं. व्यक्तीचे व्यक्तिमत्व बहुश्रुत असते, म्हणजे तुमच्यामध्ये फक्त एकच गुण नसतं, तुमच्यामध्ये असे 1, 2, 3, 4 गुण असतात. तसेच कवितेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गुणांना टाकून त्याचं सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे गुण कुठले आहे, त्या गुणांचं कसं महत्त्व आहे हे तुम्हाला आज पाहायचं आहे. जसं प्रसाद, माधुर्य, ओज हे 3 महत्त्वाचे गुण आहेत. काव्यगुणातील शब्दांची जी वैशिष्ट्ये आहे ती तुम्हाला खाली दिलेली आहे, पण या 3 गुणांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व मात्र अफाट आहे. जसं इथे तुम्हाला वैशिष्ट्य दिले आहे की साधी सोपी शब्दभाषा असणे गरजेचं आहे. त्यामध्ये कवितेमध्ये कविता कशी लिहायला पाहिजे हे तुम्हाला दिलेलं आहे. नादमाधुर्य असायला पाहिजे, ती कविता गाता येणारी पाहिजे आणि त्या कवितेमधून कोणता भाव प्रकट होतो तेही महत्त्वाचं असतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मेन टॉपिक पाहायचा आपला प्रसाद, माधुर्य आणि ओज या 3 गोष्टी आपल्याला पाहायच्या. आता प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे तो प्रसाद नाही की आरती झाली आणि तुम्ही हात समोर पसरवला आणि तुमच्या हातावरती लगेचच प्रसाद येऊन पडला, तो प्रसाद पाहायचा नाही. तर हा प्रसाद थोडा वेगळा आहे. तर तो कुठला आहे तर तो बघायचा आहे. बघा, प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हटलेले आहे. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अगदी कविता वाचल्यानंतर त्याच्यामध्ये साधेपणा आहे, ती कविता वाचल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचा अर्थबोध होतो, त्या कवितेमध्ये सरळ सरळ एकच अर्थ दिलेला आहे, तर तुम्हाला इकडे तिकडे पाहायची गरज पडणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे, काही काही कविता अशा असतात की जेव्हा आपण वाचतो तेव्हा वेगळाच अर्थ वाटतं आणि जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा त्याचा अर्थापलीकडे जाऊन असं वेगळं काहीतरी नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं. हां, ठीक आहे, थोडं थोडं वाचल्यानंतर लक्षात येतं की असं काहीतरी आहे. पण जेव्हा शिक्षक शिकवतात आणि तो जेव्हा अर्थ आपण ऐकतो आणि समजून घेतो तेव्हा असं वाटते, बापरे, या कवितेमध्ये असा गूढार्थ दडलेला होता. तर ती कविता, त्या कवितेमध्ये प्रसाद हा गुण नसतो, तर त्याच्यामध्ये कोणता गुण असतो, थोडा वेगळा, म्हणजे काहीतरी गुढीत असलं आपल्याला, असं जे आपल्याला समजायला जड जातं. पण जिथे साधेपणा आहे, सोपेपणा आहे, कविता वाचल्यानंतर, कवितेच्या ओळी वाचल्यानंतर लगेचच त्या गोष्टी तुम्हाला समजायला येते, तर तिथे काय होतोय, प्रसाद हा काव्यगुण होतो आहे. आता प्रसाद या गुणांची वैशिष्ट्ये, लक्षणे तुम्हाला खाली दिलेली आहे. ते एकूण 4 दिलेली आहे. बघा, पहिला दिलेला आहे, हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी करतो. या काव्यगुणामध्ये सर्व रस असतात. रस मी मागे तुम्हाला दिलेले आहे. एकूण किती रस आहेत? 9 रस आहे. 9ही रसांचा उल्लेख या काव्यगुणामध्ये असतो. याच्यामध्ये तुम्हाला दुःखही पाहायला मिळतं, आश्चर्य पाहायला मिळतं, रौद्ररूपही पाहायला मिळतं, सुखही पाहायला मिळतं, लावण्यसुद्धा म्हणजे शृंगारसुद्धा पाहायला मिळतं. त्यानंतर या काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी निशब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. काय तुम्हाला सांगितलेलं आहे, शब्द कसे नित्य परिचयाचे, म्हणजे जे नेहमी आपण शब्द वाचतो ते शब्द याच्यामध्ये असतात आणि वाक्यरचना सुद्धा कशी असते, सरळ असते. म्हणूनच मी पहिलेच तुम्हाला सांगून दिलं की या काव्याचं एकच वैशिष्ट्य आहे, ते साधं सोपं सरळ असतं आणि ते वाचल्यानंतर काय होतं, लगेचच लक्षात येतं. त्यानंतर तिसरा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, साधी सोपी सरळ शब्द रचना. याच्यामध्ये कशी शब्दरचना असते, साधी असते, सोपी असते आणि वाचल्यानंतर ते शब्द तुम्हाला काय होतात, समजायला येतात. चौथा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना. बघा, तिन्ही पॉईंट तुम्हाला मिळते जुळतेच वाटत असेल कदाचित. हा पॉईंट याच्याशी मिळतो आहे, कारण तुम्हाला सांगितले आहे याची जी रचना केलेली असते, म्हणजे कवी जेव्हा ही कविता लिहितो तेव्हा त्यामध्ये जी शब्दयोजना तो करतो, ती शब्दयोजना किंवा त्या कवितेच्या ओळी
अगदी कशा असतात, साध्या असतात, ज्या वाचल्यानंतर चटकन वाचकांच्या काय होत असतात, लक्षात येतात. म्हणजे प्रसाद गुणांची वैशिष्ट्ये तुम्हाला समजली असेल. प्रसाद गुण पण तुम्हाला समजला असेल. ज्या काव्यामध्ये अधिक साधी, सोपी, सरळ शब्दरचना असते त्याला कोणता गुण म्हटलेला आहे, प्रसाद म्हटलेला आहे. आता याच्यासाठी तुम्हाला मागच्या पानावरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्या एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला समजायला येऊन जाईल की प्रसाद कसा ओळखायचा. म्हणजे प्रसाद ओळखते तुम्हाला काय करायचं आहे. इथे बघा, पहिलं तुम्हाला एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. हिरवी हिरवी गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. आता हिरवी हिरवी गार गालीचे असं म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे कुठल्या तरी गवताचं वर्णन केलेलं आहे. हिरवी हिरवी गालगालीचे हरित तृणांच्या मखमालींचे, मखमाल म्हणजे अगदी नरम असं, हरित तृणांचे, तृण म्हणजे गवताचं पातं. त्या गवताच्या पात्यामुळे जे तयार झालेलं जे एक मखमल आहे ते सर्वीकडे त्या ग्राउंडवरती पसरलेलं आहे. आणि त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होत्या. हरित तृणांनी भरलेल्या त्या सुंदर अशा नरम अशा माऊ गवतावरती कोण खेळत होतं, फुलराणी ही खेळत होत्या. फुलराणी म्हणजे काय, तुमचे शिक्षक तुम्हाला समजावून सांगते. म्हणजे फुलराणी म्हणजे गवताला येणारं एक छोटंसं फूल असतं, त्याला फुलराणी म्हटलेलं आहे. फुलपाखराला इथे फुलराणी म्हटलेलं नाही. म्हणजे या कवितेच्या ओळी वाचल्यानंतर अगदी साधं सरळ असतं आणि जे समजायला मात्र कसं जात नाही, जड जात नाही. त्यानंतर बालकवीने लिहिलेली कविता होती ही. आता आपल्याला पाहिजे इंदिरा संत यांनी लिहिलेल्या काही कवितेच्या ओळी तुम्हाला दिलेल्या. परवडा भोपळ्याची आळी ठेविली भाजून. भोपळा भाजीतला प्रकार आहे, परवडा पण भाजीतलाच प्रकार आहे. काय म्हटलेलं आहे, आळी त्यांची केली म्हणजे त्यांना चिरचार करून सगळं काय करून ठेवलं, भाजून ठेवलं. साधं सोपं सरळ कवितेची ओळ आहे. अशा पद्धतीच्या ओळी जिथे निर्माण होत असेल तिथे कुठला गुण निर्माण होतो. तुम्हाला म्हटलं की या ओळीतला गुण ओळखा, तर तुम्ही लगेचच ओळखाल हा कोणता गुण आहे, प्रसाद गुण आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा गुण पाहायचा आहे. दुसरा म्हणजे आपल्याला कुठला गुण पाहायचा आहे, माधुर्य. आतापर्यंत जो गुण आपण पाहिला तो प्रसाद होता, आता आपल्याला माधुर्य पाहायचं. माधुर्य म्हणजे काय, माधुर्य म्हणजे काव्यात सोप्या शब्दाप्रमाणे कोमल मृदुवर्ण आलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. माधुर्य गुणाची लक्षणे आणि वैशिष्ट्ये खाली दिलेली आहे. बघा, मृदुवर्णनांचा वापर केला जातो. अनुसार, रस व शब्द इत्यादीमुळे कर्णमाधुर्यता येते. कर्ण म्हणजे कान. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होऊन जाते. आता तुम्हाला इथे वैशिष्ट्य पण मी वाचून दाखवलेली आहे. यामध्ये एक तुम्हाला सांगते, माधुर्य म्हणजे गोडवा. गोडवा म्हणजे शुगर किंवा अन्य काही नाही की ज्यातनं गोड निर्माण होतो. आता माधुर्य म्हणजे गोडवा म्हणजे काय, तर तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सरळ सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काव्य जेव्हा गायल्या जातं तेव्हा तुम्हाला माहिती आहे, स्वराला स्वर देऊन त्यामध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. जेव्हा एखादी कविता गायण्याजोगी असते ती जेव्हा गायली जाते, तुम्ही बघा फर्स्ट स्टँडर्डला असताना, सेकंड स्टँडर्डला असताना मॅडम एखादी पोयम म्हणायची आणि तुम्हाला ती म्हणायला लावायची आणि तू मग मोठ्या ताला सुरामध्ये त्या पोयमला म्हणायची, कारण त्याच्यामध्ये रायमिंग्स वर्ड्स होते आणि त्याच्यामध्ये गेयता होती. ती कविता काय करता येत होती, गाता येत होती. म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्या कवितेला गाता येतं, ज्या कवितेमध्ये नाद माधुर्य निर्माण झालेला आहे, ज्या कवितेमध्ये गोडवा असतो, ज्या कवितेमध्ये रायमिंग्स वर्डचा वापर केला जातो, अनुस्वार, शब्द, एकमेकांना रस्व, दीर्घ या सगळ्या गोष्टी जपून त्या कवितेच्या कडव्यांची निर्मिती केली जातं, तेव्हा तिथं काय तयार होतं, माधुर्यता तयार होते. जसं तुम्हाला खाली उदाहरण दिलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये रायमिंग्स वर्ड्स कसे आलेले आहे, ज्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की अशा कविता जर असेल तर त्या कवितेला आपल्याला कशामध्ये मोडायचं आहे. घेई छंद मकरंद आलेला आहे, द न द असं आलेलं आहे. बघा, प्रिय हा मिलिंद, मधु सेवानंद, स्वच्छंद हा धुंद, मिट्टा कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. कसं वाटलं ना तुम्हाला, ऐकल्यानंतर एकदम रायमिंग्स वर्ड तुमच्या डोळ्यासमोर आलेले असतील आणि त्या रायमिंग्स वर्ड्सला तुम्ही पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की या कवितेमध्ये कशा पद्धतीचं माधुर्य निर्माण झालेलं आहे. म्हणूनच वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, मृदुवर्णनांचा वापर केला जातो, अनुस्वार असतो, रस्व असतो, शब्द इत्यादी, कर्ण म्हणजे तुमच्या कानाला ऐकण्यासाठीचा एक जो आपल्याला ध्यास लागतो,
जर आपली एखादी गोष्ट समोरची जर आपल्या कानांना पडत असेल तर आपण कान देऊन ती गोष्ट ऐकतो. तसं जर काही होत असेल तर तिथं कुठला गुण तयार होतं? माधुर्य. हा. त्यानंतर रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होत असते. त्या गोडव्यामुळे जे गायली जातं कविता, त्यातनं आपल्याला नादमाधुर्यता मिळत असते. या काव्यगुणांना चित्तवृत्ती तल्लीन होऊन जाते. ही काव्य जेव्हा ऐकल्या जातं किंवा म्हटल्या जातं तर आपलं चित्त पूर्णपणे काय होऊन जातं? तल्लीन होऊन जातं. ते काव्य आपल्याला ऐकावंसं वाटतं. तिथे माधुर्य हा गुण होतो. त्यानंतर ओज दिलेला आहे. ओज म्हणजे काय? ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा, काव्यातील गुण. या गुणांना अंगात विशेष संचारते, जोश उत्पन्न होतं आणि उत्साह संचारल्यासारखा वाटतो. बघा, एखादं देशावरचं गाणं जेव्हा गायला जात असेल तर तुम्ही काय करता? ते कानाने ऐकता आणि ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक जोश निर्माण होतात. कोणी आपल्या देशावर अन्याय करत असेल तर जोश निर्माण होतो, कोणी आपल्या घरावर अन्याय करत त्याचा आपल्यामध्ये एक जोश निर्माण होतो, ओज निर्माण होतो. त्या पद्धतीचं जर काव्याच्या ओळी वाचल्यानंतर जोश आणि उत्साह निर्माण होत असेल तर तिथे काय घडून येणार आहे? तिथे ओज हा काव्यगुण तुम्हाला दिसून येतो. जसं ओज काव्यगुणाची काही वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहे. पहिल्या वैशिष्ट्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीप्त करणारा गुणधर्म असतो. तुमचं अंतःकरण एकदम उद्दीप्त होऊन जातं, उग्र होऊन जातं. हा काव्यगुण वीर आणि रौद्र रसांना पुष्टीकरण करतो. वीर रस आणि रौद्र रूप. वीर म्हणजे जिथे शूरता दाखवली जाते आणि रौद्र म्हणजे थोडासा तुम्हाला क्रोध येतो, राग येतो, त्या रसांना इथे मांडण्यात आहे. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर केला जातो. कठोर वर्ण, कठोर शब्दांचा वापर केला जातो, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर केला जातो आणि इथे जोडाक्षर. म्हणजे यामध्ये जेवढे काही शब्द येतात ते असे शब्द येतात की ज्यातून जोश निर्माण होतो माणसाच्या मनामध्ये. कुठेतरी एक भावना, एक तेजाची भावना निर्माण व्हायला लागते. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो, ओज गुण निर्माण होतो, भाषेला एक जोर निर्माण होतो आणि आपल्या काव्यामध्ये काय निर्माण व्हायला लागतो? एक प्रकारचा ओज हा गुण निर्माण व्हायला लागतो. आता एक ओळी दिलेली आहे तुम्हाला. या ओळीनं 12वीची आहे, म्हणजे जो 12वीचा कोर्स रिड्यूस झालेला आहे त्या रिड्यूस झालेल्या कोर्समध्ये हा जो ओळी दिलेल्या होत्या त्या बघा. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडेका पारीमधली वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले. कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. हे कोणावरती आधारित आहे माहिती आहे का? जे आपल्या देशाचे सैनिक आहे त्यांच्यावरती ही लिहिलेली कविता आहे. जे खडक काजळी फोडून म्हणजे खडकाचे खडकं फोडून आपले सैनिक मात्र त्यांचे मनगट कसे होऊन गेलेले आहे? एकदम दणकट होऊन गेलेले आहे. आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी काय दडलेला असतो? एक वनवा पेटलेला असतो. आणि काबूल ते कंदहार आपल्या ज्या सीमारेषा आहेत त्या सीमारेषांपर्यंत त्यांचे मात्र काय गेलेले आहे? कुठेतरी डंके गेलेले आहे की भारतीय सैनिक असा आहे. या पद्धतीने तुम्हाला ओज दिलेला आहे. ओजमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये एक रौद्ररूप आणि वीररस त्या गोष्टीला महत्त्व असतं आणि ती कविता वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी तेज निर्माण होत असतं, ओज निर्माण होत असतो. या पद्धतीने आज आपण काय पाहिलेलं आहे? प्रसाद, माधुर्य आणि ओज 3 काव्यगुण पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याच्या स्वाध्यायाबाबत माहिती देईल आणि तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या टेक्स्ट कॉपीवरती उतरवायचा आहे. थँक्यू स्टुडंट.